नमस्कार. निमंत्रित आमंत्रित पाहुणे मंडळी, राम राम. आपले नवरदेव संदीप वाघापुरी यांची गाडी बघा नटून थाटून फुलांच्या गजरामध्ये चालली मोठेवाडा पाटस या ठिकाणी आपल्या लग्नाला जायचंय. नवरदेवाचे वराड पोचले लग्नाच्या ठिकाणी मोठेवाडा पाटस. आम्ही राव पोचलो ना लग्न मंडपात आणि झाली साखरपुड्याला सुरुवात. ही आपली नाती गोती साखरपुडा पाहण्यासाठी महिला पुरुष बसले होते. मुलीचे मामा नवरदेवाचे मामा पण साखरपुड्याला थाटात बसले होते. नवरदेवाचा आजोबा माग खुर्चीवर बसून कडक मध्ये थाटात साखरपुडा बघत होता. नवरदेव नवरी सुद्धा कडक मध्ये नटून थाटून साखरपुड्याला बसले होते, कारण आपला साखरपुडा आता होणार आहे. साखरपुड्याचा विधी हा ब्राह्मण काकाच्या सांगण्यानुसार चालू होता. नवरदेवांच्या मामांनी पातळ कुंकामध्ये 1 रुपयाचं नाणं भरवून नवरीबाईंच्या कपाळाला लावलं. नवरदेव नवरीच्या मामांनी चारला पेढा आणि तुम्ही दोघं खुश राहा. साखरपुडा पाहत असणारी आपली नाती गोती महिला नवरदेव नवरी कसा पेढा खात्यात ती पाहत होती. मी पहिल्यांदाच अशी हळद बघितली होती की त्या लग्न मंडपामध्ये नवरदेव नवरीच्या हळदीच्या वेळेस ह्या महिला एकमेकाला हळद लावायची नुसती भरवा भरवी अशी हळद जोरात चालली होती. हे पाहुणं आपला मेहुणा मेहुणी कोण हळद लावायला होते का ह्या शोधात हातात हळद घेऊन फिरत होते. नवरदेवांचा निघाला वर्धावा वाजत गाजत भगवान हनुमंतांच्या दर्शनासाठी.
बसले घोड्यावर, घोड्याने केले पायवर. त्या घोड्याचं नाव होतं जिगर. 3 नवरदेवांचं घोडे असल्यामुळे जिगरने लावली बाजी. असला खतरनाक जिगर नाचत होता. खरंच त्याने पैसे वसूल करून टाकले. जिगर खतरनाक नाचत होता. बाहुली सारखा नवरदेव त्यांनी जिगरनी नाचवला. पूजा होती हळ्या फुलाची अंबाबाईला. मंगल अष्टिकेला झाली सुरुवात. नवरदेव नवरीने एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालून लग्न बंधनाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. खरंच विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, त्यांचा पुढील संसार हा सुख समृद्धीचा हो, ही माझी ईश्वर प्रार्थना असेल. मेरे यार की शादी है.